धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाच्या यशानंतर धर्मवीर 2 हा चित्रपट जो आहे तो प्रेक्षकांच्या भेटीला 27 तारखेला येतोय आणि त्याच अनुषंगाने धर्मवीर 2 ची टीम जी आहे पुण्यातील मानाचा पहिला गणपती असणाऱ्या कसबा गणपतीला दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे। धर्मवीर 2 ची संपूर्ण टीम आपल्यासोबत आहे। आपल्यासोबत या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे सुद्धा आहेत। धर्मवीर 2 हा चित्रपट जो आहे तो 27 तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। काय वेगळं पण पाहायला मिळणार आहे? धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट, याच्यामध्ये दिघे साहेबांच्या आयुष्यातले पुढचे अनेक पैलू पाहायला मिळतील। त्याबरोबरच हिंदुत्वाचा विचार जो बाळासाहेबांनी दिघे साहेबांनी जपला त्याचे वारसदार काय पद्धतीने तो विचार पुढे घेऊन जात आहेत या सगळ्याची गोष्ट म्हणजे धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे भाग 2। आणि याबरोबरच दिघे साहेबांचं जे अनेक सामाजिक कार्य होतं म्हणजे 10वीच्या सराव परीक्षा असतील, दिघे साहेबांची सावरकर भक्ती असेल, या अनेक गोष्टी तुम्हाला या चित्रपटात पाहायला मिळतील। आपण बघतोय की पहिल्या चित्रपटामध्ये आहे आनंद दिघेचा जो आहे तो ठाण्याची गोष्ट दाखवण्यात आली होती काय आणि त्या चित्रपटामध्ये त्यांचा मृत्यू सुद्धा दाखवण्यात आला होता। या चित्रपटामध्ये पुन्हा एकदा ते रिक्रिएट करण्यामागचा उद्देश काय? दिघे साहेबांचा मृत्यू दाखवला म्हणून दिघे साहेबांचं कार्य संपलं असं तर होत नाही ना। एका बायोपिक मध्ये दिघे साहेबांचं संपूर्ण आयुष्य सामावू शकत नाही। त्यावेळची टायटल वेगळी होती, आत्ताची हिंदुत्वाची गोष्ट आहे। तर दिघे साहेब अयोध्येला गेले होते 6 डिसेंबरला 1992ला। त्यानंतर दिघे साहेबांचं श्रीमलंगगडाचं आंदोलन खूप प्रसिद्ध आहे। दिघे साहेबांची सावरकर भक्ती आहे। नथुराम गोडसे हे नाटक ज्यावेळी बंद पाडण्यात आलं ते दिघे साहेबांनी सुरू केलं ठाण्यात, त्यामुळे त्यांचं नाटकावरचं प्रेम त्यातून दिसणार आहे। अशा अनेक गोष्टी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे। चित्रपटामधला एखादा अविस्मरणीय क्षण जो शूटच्या वेळी असेल? याच्यातला सगळ्यात अविस्मरणीय क्षण म्हणजे दिघे साहेबांनी लहान मुलांसाठी जी सराव परीक्षा सुरू केलेली आहे त्या सराव परीक्षा का सुरू केल्या आणि त्याचा आजही मुलांना कसा फायदा होतो हा चित्रपट जेव्हा लहान मुलं तिथं जाऊन पाहतील ना थिएटरमध्ये त्यांना तेव्हा कळेल की शिवसेनेनं सुरू केलेल्या या सराव परीक्षा आजही विद्यार्थ्यांचं आयुष्य कसं फुलवत आहे। आपण बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी आला आहात, बाप्पांकडे काय मागितलंय? बाप्पांकडे एकच मागितलं की मराठी चित्रपट सृष्टीची भरभराट होत राहो, मराठी प्रेक्षकांनी मराठी चित्रपट सृष्टीवर कायम प्रेम करत राहावं। आता आपण बघितलं की या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत प्रवीण तरडे यांनी धर्मवीर 2 हा चित्रपट जो आहे तो 27 सप्टेंबरला चित्रपटगृहामध्ये येणार आहे आणि त्याच अनुषंगाने धर्मवीर 2 ची टीम जी आहे या ठिकाणी जी आहे कसबा गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे। 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर। रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन। मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज। लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात। काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर। CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे। संपर्क 8888173100। Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.